नमस्कार बालमित्रांनो, कसे काय आनंदी आहात ना? मजेत आहात ना? इयत्ता 6वी, विषय मराठी, पाठ क्रमांक 6. पण थोडा उशीर झाला. हा पाठ आपण अभ्यासलेला आहे. या पाठासोबत आपणास माहिती असलेल्या प्रसंगाविषयी, घटनांविषयी माहिती आपण करून घेणार आहोत. तसेच मराठी भाषा, मराठी भाषेची वैशिष्ट्ये जाणून पाठातील वाक्प्रचार, म्हणी, सुविचार यांचा देखील अभ्यास करणार आहोत. तर मग आहात ना तयार? शाबास. जीवनात प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागतो. यशस्वी होण्यासाठी नेहमी तयार असायला हवे. आपल्या देशाचे रक्षण कोण करतात बरे? अगदी बरोबर, सैनिक देशाचं रक्षण करतात. डोळ्यात तेल घालून आपल्या भारतीय सीमांचं रक्षण करतात. या सैनिकांच्या बाबतीत आपणास पाठ्यपुस्तक, चित्रपट, कथा अशा अनेक मार्गातून अनेक प्रकारची माहिती मिळालेली आहे. या सैनिकांविषयीच्या कोणकोणत्या गोष्टी आपणास सांगता येतील बरे? एकेकाने उभे राहून सांगायचं. वाह, छान. सैनिक खडतर प्रशिक्षण घेतात. अगदी योग्य उत्तर आहे. कोणत्याही परिस्थितीत अतिशय प्रतिकूल हवामानात देशाची सेवा बजावतात. छान. हजारो किलोमीटर दूरवर घर सोडून राहतात. कुटुंबापासून दूर राहावे लागते. अगदी छान उत्तरे दिली आहेत. खरंच आपण या सैनिकांचे उपकारच मानले पाहिजेत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. वा, किती छान प्रश्न विचारला आहे पहा. बर्फाळ प्रदेशात सैनिकांचे जेवण कसे असते? तर आपल्या भारत देशाच्या उत्तरेला हिमालयाची पर्वतरांग आहे आणि यामध्ये असणाऱ्या कारगिलसारख्या अतिशय दुर्गम आणि प्रतिकूल परिस्थितीच्या ठिकाणी उणे तापमान असते आणि उणे 40 अंशापर्यंत सेल्सिअसपर्यंत तापमान जाते. सगळीकडे बर्फ असतो. त्यामुळे जेवण बनवण्यासाठी अनेक अडचणी येतात. आपल्या जवानांना काही पदार्थ तयारच दिले जातात. विविध प्रकारचे सूप असतात, सुकामेवा असतो, शरीरामध्ये उष्णता, ऊर्जा निर्माण होईल असे पदार्थ त्यांना दिले जातात. सैनिकांच्या आयुष्यात कोणते कठीण प्रसंग येत असतील सांगाल का? अतिशय छान उत्तर दिलेलं आहे. सैनिकांना नेहमी तयार राहावे लागते. पाठामध्ये आपण पाहिलेलं आहे की सैनिकाच्या पाठीवर बंदुकीच्या गोळीचा व्रण होता. म्हणजेच गोळीबारीच्या घटनेमध्ये सैनिकाच्या पाठीला गोळी लागली होती आणि अशा घटना त्यांच्या आयुष्यात नेहमी घडत असतात. सीमेवर नेहमी धगधगणारे वातावरण असते. कुठून गोळीबार होईल हे सांगता येत नाही. लेखकाच्या आईने त्याला काय सांगितलं? अगदी बरोबर, माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेत आहेत, मला जपतात. तू मात्र भारत मातेची काळजी घे. तिला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. या वीर मातेने आपल्या मुलाला पाठवलेला हा संदेश ऐकून आपले देखील मन हेलावून जाते. या आईला वीर माताच म्हणावे लागेल. आजारी आईला भेटण्यासाठी लेखकानं काय काय केलं? बरोबर, अगदी योग्य उत्तर दिलंय. बटालियनमध्ये सैनिकांची तात्काळ रजा मंजूर करण्याचं काम अधिकार मेजर साहेबांकडे असतो. लेखक पहिल्यांदा मेजर साहेबांकडे गेला. आपली आई आजारी आहे, मला तिला भेटायला गावाला जावं लागेल असं विनंतीपूर्वक सांगितलं. मेजर साहेबांनी देखील लेखकाची अवस्था पाहिली. तात्काळ रजा मंजूर केली. 8 ते 10 दिवसांचा प्रवास होता. गावात जाताच लोक मात्र कावरेबावरे होऊन पाहू लागले. तेव्हा लेखक धावत घरी गेला. वाड्याच्या दरवाजातून आत पाऊल टाकताच बहिणींना रडताना पाहिलं. नातेवाईक देखील खाली माना घालून बसले होते. इकडे तिकडे पाहतात, पण घरात कुठूनच आईचा आवाज येत नव्हता. कुठून तरी आवाज येईल या भावनेने लेखक इकडे तिकडे पाहत होते. आईच्या मृत्यूची घटना समजल्यानंतर लेखकाच्या मनाला काय बरे वाटले असेल? अगदी बरोबर, मी आईला भेटायला आलो, पण थोडा उशीर झाला. आता माझी आई मला कधीच दिसणार नाही.
मला कुशीत घेणार नाही, माझ्या गालावरून हात फिरवणार नाही, आलं माझं लेकरू असे शब्द मला ऐकू येणार नाहीत. मुलांनो, देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. या सैनिकाविषयी आपण नेहमी कृतज्ञ राहायला हवे. असेच देशाविषयीचे काही सुविचार आपल्याला सांगता येतील का? छान. देशाची सर्वात मोठी शक्ती म्हणजे तेथील लोकांची देशभक्ती. देशप्रेम वाढवणे म्हणजे देशाची सेवाच करणे होय. अगदी बरोबर. राष्ट्रीय प्रतीके जपणे म्हणजे देशाची अस्मिता जपणे होय. अतिशय छान. कोणकोणती राष्ट्रीय प्रतीके तुम्हाला माहिती आहेत? आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा. तिरंग्यातील 3 रंग केशरी, सफेद आणि हिरवा. आपल्या तिरंगी ध्वजाविषयी कोणी माहिती सांगू शकाल का? वा, छान. केशरी रंग त्यागाचं प्रतीक, सफेद रंग शांततेचं प्रतीक आणि हिरवा रंग समृद्धी. निळ्या रंगाचे अशोक चक्र मध्ये आहे. राष्ट्रीय चिन्ह 4 सिंह असणारे सारनाथ येथील सम्राट अशोक स्तंभावरून घेतले आहे. त्यात अशोक चक्र आहे. तसेच हत्ती, घोडा, बैल ही चित्रे कोरलेली आहेत. सत्यमेव जयते हे राष्ट्रीय वाक्य आहे. याचा अर्थ सत्याचाच नेहमी विजय होतो. राष्ट्रगीत कोणतं? जन गण मन. कोणी बरं लिहिलं हे? बरोबर, साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते भारतरत्न रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं आहे. राष्ट्रीय गीत वंदे मातरम बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेलं आहे. हे कोणत्या भाषेत आहे बरे? बरोबर, संस्कृत भाषेत आहे. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. राष्ट्रीय प्राणी वाघ, राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फळ आंबा. वाह, अगदी बरोबर माहिती तुम्ही दिली आहे. देश हाच देव आहे. वाह, काय सुंदर कल्पना आहे पहा. देश हा देव असे माझा, अशी घडावी माझ्या हातून तेजोमय पूजा. देश हा देव असे माझा. आपण सैनिकांच्या बाबतीत कृतज्ञता कशी बरं व्यक्त करू शकतो? छान. सैनिक हा संपूर्ण देशाचा असतो. त्यांना पत्र पाठवणे, रक्षाबंधनाला राखी पाठवणे, दिवाळीला भेट कार्ड पाठवणे, सैनिक गावी आल्यानंतर त्यांच्याशी हितगुज साधणे, सैनिकांना महत्त्वाच्या कामांना पुढे घेऊन येणे, योग्य तो सन्मान करणे, राष्ट्रीय कार्यक्रमाला जसे की ध्वजवंदन, सैनिकांना पुढे बोलवणे, अशा गोष्टी आपण करू शकतो. त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखाच्या वेळी योग्य सोबत करणे, यातून त्यांना देशासाठी लढण्याची ऊर्जा मिळेल, प्रेरणा मिळेल. आपली मातृभूमी कोणती? बरोबर, भारत माता ही आपली मातृभूमी आहे. आपली राष्ट्रभाषा माहिती आहे का? आपल्या देशाची राष्ट्रभाषा नाही. हिंदी राजभाषा आहे आणि इंग्रजी देशाच्या कामकाजासाठीची भाषा आहे. आपली मातृभाषा कोणती बरं? बरोबर, मराठी. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची, महावंदनीय अतिप्राणप्रिय ही माय मराठी अमुची. मराठी ही आपली प्रादेशिक भाषा आहे. आपला प्रदेश कोणता? महाराष्ट्र. बरोबर. देशात 22 भाषांना मान्यता आहे. आपल्या मराठी भाषेला 1500 वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देखील मिळालेला आहे. अजून पुरावे देण्याचे काम चालू आहे. या अगोदर तमिळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळी आणि उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त आहे. मराठी भाषेमध्ये स्वर 14, स्वरादी 2, व्यंजन 36 असे मिळून 52 वर्ण आहेत. हे आपल्याला माहिती आहे. वर्ण एकत्रित आले की शब्द बनतात. योग्य व अर्थपूर्ण शब्द वापरून आपण संभाषण करतो. मुलांनो, घरच्यांशी, मित्रांशी गप्पा कोण कोण मारतं बरं? वाह, छान. आपण सगळेच आपल्या कुटुंबात मित्रांमध्ये गप्पा मारतो.
म्हणजे आपण भाषेचा वापर करतो. मोठेपणी तुम्हाला काय काय व्हावेसे वाटते? वा, सर्वांनी छान उत्तरं दिली. मनात येणारे विचार, अनुभव, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. लहानपणी इंजेक्शनच्या सुईला सुद्धा घाबरून आरडाओरडा करायचा की नाही? बाजारातून वडील नवीन सायकल आणणार आहेत हे समजल्यावर अतिशय आनंद होतो ना? कधी एकदाची सायकल येते, मित्रांना दाखवतो, मनात उत्कंठा लागून राहते. आता बघा, बाबा गाडी घेणार आहेत या आनंदाने आपण घरात एकदम अगदी शहाण्यासारखे वागतो, सगळ्या गोष्टी मान्य करतो, बरोबर ना? नातेवाईकांशी, मित्रांशी फोनवर बोलताना तुम्हाला काय बोलावं ते सांगावं लागतं का? नाही ना, स्वतःच उत्तर देता की नाही? म्हणजेच आपण अर्थपूर्ण बोलणं करतो, बरोबर ना? कविता बोलतो, हिंदी मराठी गाणे गुणगुणतो, भाषण करतो. हे सर्व कशामुळे साध्य बरं होते? हे सर्व भाषेमुळे साध्य होते. आई वडिलांनी, गुरुजनांनी काही सांगण्याचा प्रयत्न केला काही की तुम्हाला राग येतो. आपले पालक, गुरुजन हे जे काही सांगतात ते आपल्या हितासाठी असतं. ते ओरडतात, त्या ओरडण्यामागे आपली काहीतरी चूक सुधारावी, चांगले सुसंस्कृत आपण बनावं, मोठेपणी एक चांगला नागरिक बनावं, हाच त्यांचा हेतू असतो. आपल्या भाषेची वैशिष्ट्ये म्हणजे ती मानवाने तयार केलेली आहे. बघा, आता सूर्य चंद्र पृथ्वी, मंगळ बुध गुरु शुक्र, शनी युरेनस नेपच्यून, टेबल खुर्ची शाळा, खडू फळा, तेल तिखट मीठ तांदूळ, गहू ज्वारी बाजरी मका, सृष्टीतील अशी सर्व नावे माणसाने दिली आहेत. सगळीकडे भाषा समान असते का? नाही. ठिकाणानुसार, काळानुसार भाषा बदलत जाते. भाषा अमर्यादित आहे, अथांग सागराप्रमाणे भाषा आहे. भाषेचे प्रकार पहा. हावभावांची भाषा. इकडे इकडे जा, उभा राहा, खाली बस. चेहऱ्यावर बघा, राग आल्यानंतर कसे डोळे आपण मोठे करतो, करतो की नाही? एखादी गोष्ट आवडली नाही, नाक मुरडतं की नाही? झऱ्याच्या पाण्याचा आवाज कसा असतो बरे? खळखळ खळखळ. रेल्वे गाडीचा आवाज, झुक 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 आगीन गाडी, गाणं माहिती आहे ना आपल्याला? आपल्याप्रमाणेच पशुपक्षी देखील आपापसात बोलत असतात. चिव 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 चिव, काव 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 काव, वाघाची डरकाळी, बेडकांचे ओरडणे, ड्रॉ ड्रॉ, गायीचे हंबरणे. आता शाळेची घंटा वाजते पहा. एक टोलचा अर्थ काय? बरोबर, तास संपला. दोन टोलचा अर्थ काय? लहान सुट्टी. चार टोलला मोठी सुट्टी. शाळा भरताना आणि सुटताना टन 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 टन, ही सुद्धा भाषाच आहे. सलग बेलचा आवाज येतो. आपण गाडीने जाताना आजूबाजूला बोर्ड लावलेले असतात. गतिरोधक आला की गाडी हळू होते. नाहीतर मग काय झालं असतं? आपल्या मणक्याला मार लागला असता. विद्यार्थ्याचे चित्र असल्यावर वाहन हळू करतो, कारण तिथे पुढे गेल्यानंतर शाळा असते. आणि आपल्याला माहिती आहे, लहान लहान मुलं, विद्यार्थी कसेही रस्त्यावरून इकडे तिकडे खेळत धावत येऊ शकतात आणि अचानक आपल्या गाडीसमोर येऊ शकतात. लहान मुलंच ती. थोडे पुढे गेल्यावर पहा, चार रस्ते एकत्र आलेले असतात आणि तिथे खांबावर लाल दिवा लागलेला असतो. लगेच गाडी आपली थांबते. लाल सिग्नलला गाडी पुढे गेल्यावर काय होईल बरे? आपल्याला दंड भरावा लागेल. पिवळा दिवा लागला, गाडी सुरू करा. हिरवा दिवा लागताच गाडी पुढे जायची. उलटा यू आकार सारखा चिन्ह आपल्याला पुढे दिसतं. काय बरं समजते यातून? बरोबर, आपल्याला पुढे मोठे वळण लागणार आहे. मग गाडी आपण आहे त्याच वेगानं पुढे चालवायची का? बरोबर, नाही चालवायची. त्याच वेगानं जर आपण गेलो तर आपला अपघात होऊ शकतो. गाडी हळू घ्यावी लागेल, कारण वेगामध्ये आवरणार नाही, अपघात होऊ शकतो. अनेक अपघातांचे प्रसंग देखील आपण पाहिलेले आहेत. वर्तमानपत्रात, टी व्हीवर पाहिलेले आहेत की नाही? बरं, काय बरं कारणं असतील यांची, या अपघातांची? बरोबर, अतिवेग. बरोबर, हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवणे, सुरक्षित साधने, उदाहरणार्थ हेल्मेट न वापरणे, अचानक समोर कोणतरी आडवं येणे, व्यसन करून सुद्धा गाडी चालवणे, गाडी चालवताना इकडे तिकडे पाहणे, धावती रेल्वे पकडणे, काही गरज आहे का? रस्त्यावरील नियमांचे पालन न करणे, ही अशा
अनेक कारणे अपघात घडवून आणतात, पण हे प्रसंग माणसाला जीवनात मोठा धडा देऊन जातात बरं का. म्हणून या सूचना आपल्याला सावधगिरीचा इशारा देतात. बरोबर ना. ही झाली चिन्हांची भाषा. भाषेमुळे संवाद साधणे सोपे होते. गड्यांनो, तुमचा बाप इथं मरून पडलाय आणि तुम्ही भागूबाईसारखे पळता. मागे फिरा. कड्यावरचा दोर मी कापून टाकलाय. कड्यावरून उडी टाकून मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. छत्रपती शिवरायांनी कोंढाणा किल्ला घेण्यासाठी तानाजीची निवड केली होती आणि उदयभानसोबत लढता लढता शूर तानाजी धारातीर्थी पडला. अतिशय प्रतिकूल प्रसंग होता. आपला भाऊ तानाजी लढता लढता खाली कोसळला. सैनिक सैरभैर झाले होते. द्रोणगिरी कड्याकडे निघाले होते. पळत सुटले होते. ही वेळ दुःख करण्याची नव्हती. ह्या सैनिकांना ऊर्जा देण्याची काम तानाजीचा भाऊ सूर्याजी याच्या शब्दांनी केलं. अखेर लढाईत यश मिळालं. कोंढाणा किल्ला ताब्यात आला. सूर्याजीने त्वेषाने आपल्या भावना बोलून दाखवल्या, म्हणजे आपल्या भावना व्यक्त केल्या. अखेर शिवराय म्हणाले, गड आला पण तानाजीसारखा शूर सिंह गेला. या प्रसंगावरून आपण काय सांगू शकाल बरे? बरोबर, ही होती स्वराज्यनिष्ठा. राजाविषयीचं प्रेम, आदर, प्रेरणा होती, ऊर्जा होती. स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न होते आणि ते सत्यात उतरवण्यासाठी प्रसंगी प्राण देण्याची तयारी होती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याची जिद्द मनामध्ये होती. फार मोठा अनुभव पाठीशी होता. आपले सैनिक देखील देशाचं रक्षण करताना प्राणाची पर्वा करत नाहीत. देशासाठी बलिदान देण्याचं देखील त्यांची तयारी असते. भाषेमध्ये अलंकार, वाक्प्रचार, म्हणी, सुविचार, जोड शब्द असतात. त्यामुळे भाषेची सुंदरता वाढते. कधीतरी मनाला कंटाळा आला, काय बरं करतो आपण अशा वेळी? तर गाणे ऐकतो, गाणे म्हणतो, कविता गातो. कारण याला लयबद्धता असते, सूर असतो, ताल असतो. याला गेयता असे म्हणतात. कथा, कविता, गाणी यातून भाषेचा गोडवा वाढत असतो. गाण्यातील सूर, ताल, लय यामुळे पुन्हा पुन्हा ते ऐकावेसे वाटते. कवितेला अर्थ असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्यामधूनही छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगांकडून वेडेपिशा आकार घ्यावे. रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावा. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी आणि भरलेशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. कवी विंदा करंदीकर यांच्या या कवितेतून निसर्गाप्रमाणे आपल्याला सुद्धा दातृत्वाची भावना निर्माण व्हावी असे आपणास या कवितेतून सांगितलेले आहे. कवी संत कबीर यांचा दोहा आपण ऐकूया. ऐसी वाणी बोलिए मन का आपा खोय. औरन को शीतल करे आपहु शीतल होय. गुरु कुमार शीश कुंभ गडी गडी काढे खोट. अंतर हात सहार दे बाहर बाहे चोट. दुसऱ्याला राग येईल असे आपण बोलू नये. आपले बोलणे विचार शांतपणे मांडावेत. आपल्या जीवनात गुरुला अतिशय महत्त्व आहे. गुरु आपल्याला मार्ग दाखवतात. कवयित्री संजीवनी मराठे म्हणतात, माय मराठी तुझिया पायी तन मन धन मी वाहिले. तुझिया नामी तुझिया धामी अखंड रंगुनी राहिले. कवी वसंत बापट मुलांना कवितेतून प्रेरणा देतात. वल्लवार 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 नाव वल्लवली. नौका चाले कशी जलावरी जलावरी जलावरी. आहे सारा भार मुलावरी मुलावरी मुलावरी. कवितेतील गेयतेमुळे आपल्याला भाषेतून आनंद निर्मिती होते. कवितेतील विचार, कल्पना, भावना स्पष्ट होतात.
पण थोडा उशीर झाला. या पाठाची भाषा परिणामकारक, भावनिक आणि संवेदनशील होण्यासाठी काही वाक्प्रचार आलेले आहेत. सांगू शकाल का काही वाक्प्रचार? वाह, छान. सेवा बजावणे, कर्तव्य पार पाडणे, पुरून उरणे, तावून सुलाखून निघणे, परिस्थितीवर मात करणे, परिधान करणे, अंगात घालणे. नवरी मुलगी लग्नात छान शालू परिधान करते. मन उल्हसित करणे म्हणजे मन प्रसन्न करणे. हिरवागार निसर्ग, नदी, फेसाळणारे धबधबे पाहिल्यानंतर मन कसं उल्हसित होतं. झुंबड उडणे, गर्दी होणे. पोस्टमनकडून पत्र घेण्यासाठी सैनिकांची झुंबड उडायची. आता प्रयागराज उत्तर प्रदेश येथे महाकुंभ मेळ्याला अनेक देशांचे लोक, साधू संतांची प्रचंड झुंबड उडाली आहे. तुटून पडणे, धावून जाणे. पाठीवर आधाराची थाप पडणे म्हणजे पाठिंबा मिळणे. कामावर खडे होणे म्हणजे कामावर रुजू होणे. मन चंद्रमाण्यासारखे पाजरणे, मन कोमल होणे, मन हळवे होणे. पाठात काही सुंदर कल्पना आलेल्या आहेत. पहा, चंद्रमणी लेखकाच्या मनाविषयीचं वर्णन इथं आलेलं आहे. हिरवा कंच रंग, उन्हाळ्यातील पर्वतरांगांचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे. आठवणींना उजाळा मिळणे म्हणजे पुन्हा पुन्हा स्मरण करणे. अंथरूण धरणे म्हणजे आजारात अंथरुणाला खिळून राहणे. जीव तिळतिळ तुटणे म्हणजे हुरहुर वाटणे, खूप काळजी वाटणे. आठवणी फेर धरणे म्हणजे आठवणींनी मन घेरणे. सैनिकांचं मन आईच्या आठवणीने घेरलं. बलिदान देणे म्हणजे प्राण समर्पित करणे. सैनिक देशासाठी बलिदान द्यायला तयार असतात. सैनिकाने देशासाठी प्राण दिल्यानंतर सैनिकांना शहीदाचा दर्जा मिळतो. शासकीय इतमामात सलामी दिली जाते, मानवंदना दिली जाते, अंगावर तिरंगा ठेवला जातो. ऊर अभिमानाने फुलून येणे म्हणजे मन गर्वाने फुलणे. मुलांनो, सैनिकाच्या आईवडिलांना मुलाबद्दल अभिमान होता. तुम्ही देखील मोठी कामगिरी करायला हवी. यातून आपल्या आईवडिलांचा ऊर अभिमानाने फुलून येईल. अंतरंगाचा ठावा घेणे म्हणजे मनात खोलवर रुजणे. आईचे कोणते शब्द लेखकाच्या अंतरंगाचा ठावा घेत होते बरं? बरोबर, मी आजारी आहे, पण तू माझी काळजी करू नको. घरातले सगळे माझी नीट काळजी घेतात, मला जपतात. तू आपल्या भारत मातेला जप, तिचं रक्षण कर, तिची काळजी घे. ढसाढसा रडणे, ओक्साबोक्शी रडणे, जोराने रडणे. आई आजारी आहे तरी देखील ती लेखकाला माझी काळजी करू नको असं सांगते. डोळ्यातले पाणी न हटणे म्हणजे सतत अश्रू वाहत राहणे. आपण दुःखी भावना व्यक्त करताना आपोआपच आपल्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. पहा, लेखकावर अतिशय दुःखी प्रसंग ओढवला आहे. जीव घाबराघुबरा होणे म्हणजे खूप भीती वाटणे. बंदुकीच्या गोळीला सुद्धा न घाबरणारा सैनिक, आपली आई आजारी आहे आणि ती आता बरी असेल ना, जास्त तर आजारी नसेल ना, अशा विचाराने त्याचा जीव घाबराघुबरा झाला होता. आपले पण आई किंवा वडील जर आजारी पडले आणि आपण जर त्यांच्यापासून दूर राहू तर आपल्या देखील मनात अनेक विचार येतात. जीव घाबराघुबरा होतो. मन सैरभैर होणे म्हणजे मनात बेचैनी दाटणे. आजारी आईला भेटण्यासाठी लेखकाचं मन सैरभैर झालं. मन हेलावणे म्हणजे मन गलबलणे. मेजर साहेब बटालियनमधील मोठे अधिकारी लेखकाची अवस्था पाहून त्यांचं देखील मन हेलावलं होतं. मंजूर करणे म्हणजे परवानगी मिळणे. वाटेला लागणे म्हणजे प्रवासाला सुरुवात करणे. कुशीत घेणे म्हणजे पोटाशी घेणे, माया करणे. लेखक ज्यावेळी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याला कुशीत घेऊन त्याच्या गालावरून हात फिरवायची आणि म्हणायची, आलं माझं लेकरू, आणि लाड करायची. लाड करणे म्हणजे कौतुक करणे. तुमचे लाड कोण बरं करतात? बरोबर आहे, आई वडील. मग आई वडिलांचे मन दुखवेल अशा गोष्टी करणार का? आई वडील मुलांना मोठं करण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतात, आपले दुःख बाजूला ठेवतात. आपल्या मुलाने मोठं व्हावं, चांगलं कर्तृत्व करावं अशी स्वप्न ते पाहत असतात. आपण मात्र कधी कधी त्यांच्यावर रागावतो. हे योग्य आहे का? नाही ना. विचारांचे काहूर माजणे म्हणजे विचारांनी मन घेरणे. लेखकाची आई आजारी होती. गावाला जाताना 8-10 दिवसांचा प्रवास फार मोठा वाटत होता. कधी एकदा आईला जाऊन पाहीन असं त्याला झालं होतं. आईच्या विचारांनी लेखकाच्या डोक्यात काहूर माजलं होतं. कावराबावरा होणे, भीतीने इकडे तिकडे पाहणे,
गावाच्या सीमेवर जाताच कावरे बावरे होऊन लोक सैनिकाकडे पाहू लागले होते. का बरं? कारण त्यांना माहिती होतं की सैनिकाच्या आईचा मृत्यू झालेला आहे. विपरीत घडणे, वाईट होणे. गावातल्या पाराजवळ लोक बसले होते. त्यांना पाहताच लेखकाला समजलं काहीतरी वाईट घडलेलं आहे. गळ्यात पडणे, गळा मिठी मारणे. लेखकाच्या मोठ्या बहिणी लेखकाच्या गळ्यात पडून का रडू लागल्या बरं? बरोबर, आईचा मृत्यू झाला होता आणि आई आणि भावाची अखेरची भेट देखील होणार नव्हती. मान खाली घालून बसणे म्हणजे दुःखाने व्यतीत होणे. माना खाली घालून कोण बरं बसले होते? बरोबर, नातेवाईक दुःखी प्रसंग असल्याने माना खाली घालून बसले होते. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे किंवा मागोवा घेणे. लेखकाने कोणता कानोसा घेतला? बरोबर, त्याची आई कुठून येते का? आलं माझं लेकरू असे शब्द कुठून ऐकू येतात का? मन आतुर होणे म्हणजे मन उत्सुक होणे. आईच्या स्पर्शाला लेखकाचं मन आतुर झालं होतं. मन हा शब्द असलेले वाक्प्रचार लिहून काढा. पाठात पावणे रावळे हा जोड शब्द आला आहे, त्याचा वाक्यात उपयोग करा. शाब्बास, लग्नात पावणे रावळे जमतात. अजून काही जोड शब्द सांगा, त्यांचा वाक्यात उपयोग करा. एकेकाने मात्र उभे राहून सांगा. घाबरा घुबरा, वाईट गोष्ट ऐकल्यावर जीव घाबरा घुबरा होतो. कावरा बावरा, गावातील प्रत्येक जण कावरा बावरा होऊन पाहत होता. सणवार, सणवार आला की आनंद वाटतो की नाही? जेवण खावण, जेवण खावण झाल्यावर आराम करतात. चहा पाणी, कोणी पाहुणे आले की चहा पाणी देतात. भांडी कुंडी, आईने भांडी कुंडी घासली. केर कचरा, घरातील केर कचरा काढल्यानंतर मन प्रसन्न होतं. आता काय ते ओळखा. हात आहेत पण हलवत नाही. बरोबर. खुर्ची, पाय आहेत पण चालत नाही. बरोबर. टेबल, दात आहेत पण चावत नाही. बरोबर. फणी, नाक आहे पण श्वास घेत नाही. बरोबर. सुई, केस आहेत पण कधी विंचरत नाही. ब्रश, घोडा मैदान जवळ आहे. ही अशी वाक्य आपण ऐकलेली, वाचलेली आहेत, नेहमी ऐकतो. बरोबर ना? कोणता प्रकार असेल हा? शाबास. म्हणी, मराठी भाषेचा आनंद अधिक वाढावा यासाठी म्हणींचा वापर होतो. आपल्या आई, आजी, आजोबा म्हणींचा वापर करताना आपल्याला दिसतात. म्हणीमध्ये सल्ला असतो, शहाणपण असतं, दीर्घकालीन अनुभव असतात. म्हणी हे छोटे मर्यादित स्वरूपाचे अर्थपूर्ण वाक्य असते. आता पहा, अति तेथे माती, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक असतो. अति खाणे, अति झोपणे, अति बोलणे, अति चालणे हे आपण टाळलं पाहिजे. अंथरूण पाहून पाय पसरावे, ऐपतीच्या मानाने खर्च करावा. दुसऱ्यांचे मोठे घरं, मोठी गाडी, भारी कपडे, भरपूर दागिने अशा मोठ्या गोष्टी पाहून आपल्याला पण हव्याशा वाटतात की नाही? पण आपल्या पालकांना यासाठी आपण त्रास द्यायचा का? स्वप्न पाहणे चूक नाही, पण त्यासाठी नको त्या गोष्टी करणे हे मात्र चुकीचे आहे. त्यासाठी कष्ट करायचे, भरपूर अभ्यास करायचा. इकडे आड तिकडे विहीर, दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. महापुराच्या घटना, घरातही पाणी आणि बाहेरही पाणी, कुठेच मार्ग नसतो. डोंगर कोसळण्याच्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. बरोबर ना? लोकांना घरातून हलताही येत नाही आणि बाहेरही जाता येत नाही. थेंबे थेंबे तळे साचे, थोडे 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 साठवत राहिल्याने त्याचा मोठा साठा होतो. आपले पालक पहा, आपल्या मुलांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी थोडे 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 पैसे बाजूला ठेवतात, साठवतात. बघा, आपल्याला खाऊला सुद्धा भरपूर पैसे मिळतात. बरोबर ना? थोडे थोडे पैसे आपण देखील साठवायचे यातले. विंचवाचे बिराळ पाठीवर, गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे. शेंडी तुटो की पारंबी तुटो, दृढ निश्चय करणे. आपण देखील आपल्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी असाच दृढ निश्चय करायला पाहिजे. हातच्या काकणाला आरसा कशाला? प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते. आपण पहा, शाळेत काही चुकीच्या गोष्टी केल्या की त्या कोणी केल्या असतील ते आपले शिक्षक लगेच ओळखतात की नाही? आपल्याला वाटतं, अरे शिक्षकांनी कसं काय ओळखलं? ज्या विद्यार्थ्यांनी चूक केलेली नसते ना, ते शिक्षकांसमोर जायला घाबरत नाहीत.
दचकत नाहीत, बरोबर ना? मग लगेच ओळखतात. काखेत कळसा गावाला वळसा. वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधत राहणे. वडिलांना एखादी महत्त्वाची वस्तू सापडत नसेल तेव्हा आई पटकन शोधून देते, कारण घाईघाईमध्ये होतं असं. भिंतीला कान असतात, गुप्त गोष्टी उघड झाल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपण सर्वांशी मन मोकळेपणाने राहायचं. घरच्यांना लपून कोणतीही गोष्ट करायची नाही. आता पुढील म्हणी पूर्ण करा. उथळ पाण्याला बरोबर खळखळाट फार. खाई त्याला बरोबर खवखवे. एखाद्या विद्यार्थ्याने चुकीची गोष्ट केली तर तो सगळ्यांमध्ये मिसळणार नाही, तो लांब लांब राहील, तो काहीतरी खोटी कारणं सांगणार. उचलली जीभ बरोबर लावली टाळ्याला. विचार न करता बोलणे, असे केल्याने माणसे दुखावली जातात आणि असे करणे आपण टाळायला पाहिजे. नाचता येईना अंगण वाकडे बरोबर. आपल्याला देखील काही जमलं नाही की उगाचच काहीतरी कारणं देत बसतो आणि ही सवय चांगली नसते. प्रयत्न मात्र भरपूर करायचे. कोल्ह्याला द्राक्षे आंबट बरोबर. एखादी गोष्ट प्राप्त झाली नाही की नुसती ठेवायची नावं. नाव ठेवणं चांगलं असतं का? नाही. शाब्बास. भरवशाच्या म्हशीला बरोबर टोणगा. म्हणजे ज्याच्याकडून अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षाभंग होणे. एक ना धड भराभर चिंध्या. काही लोक पहा सर्वच गोष्टी आपल्याला जमतात असे म्हणत असतात, पण प्रत्यक्षात कोणतीच गोष्ट त्यांना पूर्ण जमत नसते. उदाहरणार्थ पहा, टेलर काम करतो, गवंडी काम करतो, सायकल पण दुरुस्ती करतो, गाडी पण दुरुस्ती करतो, चित्र पण काढतो, सुतारकाम पण करतो, मूर्ती पण बनवतो. असं होईल का? नाही. त्यासाठी कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये आपल्याला प्रशिक्षण घेऊन अनुभव घ्यावा लागतो आणि परिपूर्ण व्हावे लागते. गर्वाचे घर खाली, अति आत्मविश्वास. हा त्रासदायक असतो. आयत्या बिळात नागोबा. दुसऱ्याच्या श्रमाचे मूल्य घेणे. वासरात लंगडी गाय शहाणी. अल्पबुद्धी. पाण्यात राहून माशाशी वैर नको. आंधळा मागतो एक डोळा पण देव देतो 2 डोळे. आपण अपेक्षा केलेली असते त्यापेक्षाही आपल्याला जास्त मिळतं. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. जो माणूस फार शहाणपणा करतो त्याच्या हातून काहीच होत नाही. अडला हरी गाढवाचे पाय धरी. शहाण्या माणसाला सुद्धा कधी कधी मूर्खांचे ऐकावे लागते. असतील शिते तर जमतील भूते. आपल्या भरभराटीच्या काळात सर्व माणसे जमा होतात. आगीतून फुपाट्यात, लहान संकटातून मोठ्या संकटात. आधी पोटोबा मग विठोबा. आधी स्वतःचा स्वार्थ पाहायचा आणि मग परमार्थ करायचा. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उतावळेपणाने मूर्खपणाचे वर्तन करतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. एखाद्या मोठ्या संकटातून वाचणे. कामापुरता मामा, गरजेपुरती मतलबी माणसे. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. आपलाच मनुष्य आपल्याच नुकसानीला कारणीभूत ठरतो. कोठे इंद्राचा ऐरावत, कोठे ती श्यामभट्टाची तट्टाणी. थोर माणूस व सामान्य माणूस यांची बरोबरी होऊ शकत नाही. बोलणं, प्रश्न विचारणं, मत मांडणं, भाषेची वैशिष्ट्ये. भाषा आनंददायी होण्यासाठी वाक्प्रचार, म्हणी, सुविचार, कवितेची गेयता हे किती महत्त्वाचं आहे हे आज आपण पाहिलं. याचा वापर आपण दैनंदिन बोलण्यामध्ये केल्यामुळे नक्कीच आपले विचार इतरांपर्यंत परिणामकारकरित्या पोहोचतील. धन्यवाद.